नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, गॅजेट म्हणजेच त्याला आपण राजपत्र म्हणतो. हे राजपत्र अत्यंत कमी अल्प दरामध्ये तुम्ही तुमचं घर बसल्या काढू शकता. जर तुमच्या नावामध्ये बदल करायचा असेल, धर्मामध्ये बदल करायचा असेल, जन्मतारखेमध्ये बदल करायचा असेल, तर हे राजपत्र म्हणजे गॅजेट हे अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्र मानलं जातं. भरपूर जणांना गॅजेट काढताना अडचणी येतात, कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायची असतात हे समजत नाही. तर हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. संपूर्ण लाईव्ह प्रोसेस असणार आहे. कागदपत्रांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण एक आयडिया सांगणार आहे काय करायचं ते. हे गॅजेट कसं काढायचंय A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आपलेसरकार.mahoonline.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. इथं आल्यानंतर इथे नवीन युजर येथे नोंदणी करा हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला अगोदर अकाउंट उघडून घ्यायचं आहे. तर नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी पर्याय 1, पर्याय 2 असे ऑप्शन दिसतील. पर्याय 1 जो आहे तो सिलेक्ट करायचा. इथे सिलेक्ट केला की खाली यायचं आहे. जिल्हा निवडायचा आहे तुमचा, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP येईल. तो OTP इथे वन टाइम पासवर्डच्या इथे टाकायचा आहे. त्यानंतर एक युजर नेम विचारला जाईल. युजर नेममध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर सुद्धा टाकू शकता किंवा कोणतेही काही युजर नेम टाकू शकता. त्यानंतर खाली चेक युजर नेम अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. युजर नेम अवेलेबल असेल तर तुम्हाला दाखवेल यू कॅन यूज दिस युजर नेम. तर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता आपण पासवर्ड बनवायला इथे सांगितलेला आहे. तर पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्ड बनवताना तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड इथे टाका. कन्फर्म पासवर्ड, पुन्हा एकदा तोच पासवर्ड जो तुम्हाला बनवायचा आहे तो इथे टाका. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच टाका. ॲटोमॅटिकली मराठीमध्ये इथे येईल. मराठीमध्ये कसंही आलं तरी चालेल, फक्त इंग्लिशमध्ये व्यवस्थित टाका. त्यानंतर जन्मतारीख इथे सिलेक्ट करा. वय इथे ॲटोमॅटिकली येईल आणि ॲक्सेप्ट करून नोंदणी करावरती क्लिक करा. सगळी माहिती टाकून मी इथे नोंदणी करतोय. नोंदणी करावरती क्लिक केलं तर पाहू शकता इथे नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे. आता आपल्याला यायचं आहे इथे पुन्हा होम पेजवरती आणि आपला युजर ID जो तुम्ही बनवला होता तो इथे टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो इथे टाकून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. तुम्हाला इथे भरपूर अशा सेवा दिसतील. इथे तुम्ही वरती इंग्लिश मराठी लँग्वेज जे आहे ते इथे बदलू शकता. मराठी इंग्लिश तुम्हाला जसं हवे असेल तशी इथे चेंज करू शकता. त्यानंतर इथे खाली तुम्हाला डाव्या साईडला यायचं आहे. भरपूर ऑप्शन तिथे दिसतील. इथं आपल्याला उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर उपविभाग तुम्हाला निवडायचा आहे. पहिला शासन मुद्रण लेखन सामग्री हा पहिला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. आता मी नावामध्ये बदल करणार आहे, त्याचं गॅजेट बनवणार आहे राजपत्र. तर मी दुसरा ऑप्शन इथे निवडतोय, भाग 2 राजपत्र जाहिरात नावात बदल. तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि पुढे जो ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्याच्यामध्ये बदल करायचा आहे ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि पुढे जावरती क्लिक करा. त्यानंतर इथे भरपूर ऑप्शन दिसतील. प्रेस सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला इथे पहा चेंज ऑफ धर्मामध्ये बदल असेल, जन्मतारखेत, नावात आणि जन्मतारखेत असे 4 ऑप्शन दिसतील. मी नावात बदल करतोय तर 3 नंबरचा जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे येणार आहात. यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी 2 पद्धतीने बदल करता येईल. तर तुम्ही इथे अगोदर ठरवायचं आहे की इंग्लिशमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे का मराठीमध्ये बदल करायचा आहे. इंग्लिशमध्ये नावामध्ये बदल, इंग्लिशच्या नावामध्ये का मराठीच्या नावामध्ये, तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मग त्यानुसारच तुम्हाला पहिला इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिश सिलेक्ट करा आणि त्यानंतर डाउनलोड फॉर्मवरती क्लिक करा. तर हा जो इंग्लिशमध्ये असलेला जो फॉर्म आहे तो डाउनलोड होईल आणि याची जी काही प्रिंट आहे ती आपल्याला प्रिंट काढायची आहे. याची प्रिंट काढली. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला पेनाने इथे ओल्ड नेम इथे पहा बॉक्स आहे, ओल्ड नेम. तुमचं जे काही जुनं नाव आहे ते इथे टाकायचं आहे. नाव फादर हजबंड नेम इथे मधल्या बॉक्समध्ये आणि आडनाव पुढे अशा पद्धतीने पेनाने लिहायचं. त्यानंतर न्यू नेम, जे काही नावामध्ये तुम्हाला बदल करायचं आहे ते नवीन नाव इथे टाकायचं आहे. नाव, मधलं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने टाकायचं. त्यानंतर सिग्नेचर ऑफ ओल्ड नेम, इथे जो सिग्नेचर करायची तुम्हाला इथे पेनाने करायची आहे. इथे पालकांची आहे. इथे काही करायची गरज नाही. जर मायनर असेल तर इथे करायची, पण इथे जुन्या नावांनी जर काही सही असेल तर टाका, नाहीतर नवीन सही सुद्धा करू शकता. त्यानंतर रिझन ऑफ चेंज ऑफ नेम, का तुम्ही नावामध्ये बदल करायचा आहे, सातबाऱ्यामध्ये बदल करायचा असेल किंवा कारण काय असेल, शैक्षणिक कारणासाठी, दाखल्यासाठी, जे काय असेल ते कारण तिथे लिहा आणि सिग्नेचर रिन्यू, नवीन जे नावामध्ये बदल, नवीन नावानुसार सही करा. दोन्हीकडे सारखी केली तरी काही हरकत नाही. वरती आणि खाली सारखी केली तरी काही टेन्शन नाही. इथे एक सही करा. त्यानंतर फॉर करस्पॉन्ड ॲड्रेस टाका पूर्ण. त्यानंतर
ॲड्रेस त्याच्या पुढेच टाका, त्यानंतर न्यू नेम तिथे टाका, ॲड्रेस टाका आणि पिनकोड वगैरे जी माहिती आहे ती पेनाने सगळी लिहायची आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म भरून तयार करायचा आहे, लक्षात ठेवा. आता आपण इथे माघारी येऊयात, आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आणि पुढे जावरती क्लिक करायचं. तो फॉर्म भरून रेडी ठेवा, तुम्हाला पुढे तो लागणार आहे. आता पुढे जा आपण इथे घेऊयात, पुढे येऊयात आणि आपण जी काही माहिती भरायची आहे ती इथे पाहूयात. ओके करूयात. ओके केल्यानंतर इथे पहा आता गॅजेट ॲडव्हर्टाइजमेंट चेंज ऑफ नेम, राजपत्र जाहिरात नावात बदल असा हा फॉर्म ओपन होईल. यामध्ये आता आपलं माहिती भरायची, यामध्ये अर्जदाराचे कॅटेगरी आहे ती विचारलं जाईल. तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात का, बॅकवर्ड आहात का, OBC कॅटेगरीमध्ये आहात का, मायनर आहात, असे ऑप्शन दिले जातील. जर तुम्ही ऑदर ऑप्शन निवडले, OBC कॅटेगरी किंवा बॅकवर्ड मागासवर्गीय, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून सुद्धा फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मायनर असेल, जर मायनर असेल 18 वर्षाच्या खालील जर असेल तर मायनरसाठी ऑप्शन तिथे दिलेला आहे. असे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी एक निवडा. त्यानंतर ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्स, आता अर्जदाराचा तपशील, ज्यामध्ये ज्या व्यक्तीचं तुम्ही नावामध्ये बदल करणार आहे त्या व्यक्तीचं इथे नाव, ज्यामध्ये श्री जे कसे असेल, श्री वगैरे, कुमारी, श्रीमती, ते ऑप्शन तुम्हाला येतील. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. नाव इथे ॲटोमॅटिकली दाखवण्यात येईल, मराठीमध्ये ॲटोमॅटिकली येईल. मराठीमध्ये जर चुकलं असेल तर काही अडचण नाही, ते तसंच राहू द्या, इंग्लिशमधलं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बर्थ डेट, जन्मतारीख तिथं तुम्हाला टाकायची आहे. आधार कार्डनुसार जन्मतारीख टाका. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल आहे जे हे आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली येईल. लँडमार्क, दूरध्वनी क्रमांक टाकायची गरज नाही, फक्त ॲड्रेस इथे मॅन्डेटरी, जे स्टार आहेत ते स्टार मॅन्डेटरी आहेत. ॲड्रेस टाकायचा आहे, पत्ता आधार कार्डवरचा जसा असेल तसा पत्ता टाका. ईमेल आय डी इथे टाकायचा आहे, मॅन्डेटरी आहे. ईमेल आय डी जो असेल तो तुम्ही प्ले स्टोअरवरती किंवा जीमेलच्या मध्ये चेक करा, तो ईमेल आय डी इथे टाका. त्यानंतर UID नंबर म्हणजे आधारचा क्रमांक, आधार कार्डचा नंबर आहे तो या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली यायचं, खाली तुम्हाला तुमचा पत्ता टाकल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, तुमचा जो काही तालुका आहे, तुमचा जो काही गाव आहे, तुमचं सिटी शहर वगैरे काय असेल ते टाकायचं आहे, इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर पिनकोड विचारला जाईल, तो पिनकोड तुमच्या गावाचा असेल, शहराचा असेल तो टाकायचा. त्यानंतर आता फॉर्म नेम, जुनं नाव टाकायचं आहे. जुनं नाव फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. तुम्ही आत्ता जे फॉर्मची प्रिंट काढलेली आहे त्याच्यामध्ये जसं टाकलं आहे तसं स्पेलिंग वगैरे व्यवस्थित, मराठीत असू द्या इंग्लिशमध्ये असू द्या, व्यवस्थित टाकून घ्या. आणि रिझन, ज्या आपल्या या फॉर्ममध्ये आपण टाकलेली आहे माहिती त्याचनुसार इथे आपल्याला माहिती भरायची आहे. जुने नाव, नवीन नाव व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. जुने नाव म्हणजे जे पहिलं आहे आणि जे नवीन नाव ज्यामध्ये बदल करायचा आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित टाका आणि ॲक्सेप्ट करून प्रोसीड करा. हे तर इथे दाखवलं जाईल जुनं तुमचं नाव काय होतं आणि तुम्ही आत्ता जे नाव करणार आहात ते तुमचं नवीन नाव ते इथे दाखवलं जाईल. ते बरोबर आहे का, ॲड्रेस चेक करा आणि ओके करायचं आहे. ओके करून पुन्हा एकदा खाली प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला आता कागदपत्र अपलोड करायचं आहे. आता व्यवस्थित व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. हा फोटो आहे तो साईजमध्ये व्यवस्थित बनवायचा आहे आणि इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर हे बाकीचे डॉक्युमेंट्स, आता काय काय टाकायचं, कसं कसं टाकायचं ते सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो. पहिला आहे फोटो. आता फोटोची जी काही साईज वगैरे 160x200 बनवायची आहे. 160x200 हा पिक्सलमध्ये बनवायचा असतो. त्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट देतो, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तो फोटो KB मध्ये 20 KBच्या आतमध्ये करायचा आणि 160x200 झाला पाहिजे. तर तो फोटो तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हा फोटो आम्हाला करून दाखवा, तर या तुम्हाला इथे करून दाखवतो. ही जी साईट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, या साईटवरती या, सिलेक्ट इमेजवरती क्लिक करा. आता साईज बघा कशी कमी करतो. इथे जी काही विड्थ आहे तर 160 टाकायची आणि इथे हाईट 200 टाकायची. त्यानंतर खाली कंप्रेसचा बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा. आता किती KBमध्ये बनवायचं आहे तर 20 KBच्या आतमध्ये, तर इथे 18 वगैरे टाका, 20 टाका, 18च्या आसपास टाकून द्या आणि JPEG हा ऑप्शन सिलेक्ट करून प्रोसीड करा. तर पाहू शकता फ्यू सेकंदामध्ये ही इमेज जनरेट झालेली आहे. याला डाउनलोड करा आणि त्याला नाव सिंगल द्या, photo.jpg. न्यू पहा इथे अपलोड झालेलं आहे, photo.jpeg असं सिंगल नाव द्यायचं. अपलोड झालेलं आहे, काही प्रॉब्लेम आला नाही. प्रॉब्लेम जर आला तर तुमचं काहीतरी चुकलं आहे, लक्षात घ्या. आता डॉक्युमेंट अपलोड करताना पहा काय काय, जर तुम्ही फोटो अपलोड केला तर JPEG PDF मध्ये अपलोड करू शकता. PDF केली तर 1 MB पर्यंत अपलोड करू शकता. JPEG 100 KB पर्यंतच चालते, लक्षात ठेवा. आता फोटो पुरावा, फोटोचा पुरावा द्यायचा आहे. आता ID प्रूफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, त्यानंतर इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी एक कोणतंही देऊ शकता. तर जे काही असेल तुमच्याकडे कागदपत्र हे अपलोड करा. जुन्या नावाचे असो, नवीन नावाचे असो, जे काही असू द्या
ते इथे अपलोड करा. मी जसं सांगतोय तसं प्रोसेस करा, नक्की तुमचं अप्रूव्ह होईल. जे काही नवीन नावाचं असेल, जुन्या नावाचं असेल, ते सगळं इथे अपलोड करायचं. लक्षात ठेवा, जे आधार कार्ड असू द्या, तुमचं पॅन कार्ड असू द्या, जुनं नावाचं असू द्या, नवीन नावाचं असू द्या, सगळं इथे जे काही असेल ते अपलोड करा. त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड टाका, इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर बिल टाका, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड, जे काही असेल ते इथे टाकून द्या. तिन्ही असेल तुमच्याकडे, तिन्ही टाका. यातलं एकच असेल तर एकच टाका. अशा पद्धतीने टाकून द्या. आता मी इथे रेशन कार्ड टाकतो, व्यवस्थित इथे टाकून घ्या. 100 KB पर्यंत JPEG आणि PDF असेल तर 1 MB पर्यंत तुम्ही टाकू शकता. कंप्रेस करायची हीच साईट आहे. इथे तुम्ही कंप्रेससुद्धा करू शकता. इथे जर फोटो वगैरे काढून सुद्धा तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता, अपलोड करू शकता. इथे 100 KB पर्यंत JPG बनवून तुम्ही अपलोड करू शकता. फक्त क्लिअर डॉक्युमेंट ठेवा, म्हणजे इथे रिजेक्ट होणार नाही. आता एज ऑफ प्रूफ, हे इन केस ऑफ मायनर, जर मायनर असेल 18 वर्षाच्या आतमध्ये असेल तरच हा ऑप्शन आहे. तर ते बर्थ सर्टिफिकेट किंवा LC, शाळा सोडल्यास दाखला किंवा बोनाफाईड अपलोड करू शकता. नाहीतर काही करायची गरज नाही, ते सोडून द्या. जर 18+ असेल तर सोडून द्या, 18- असेल तर ते तुम्हाला करावं लागेल. आता लिगल डॉक्युमेंट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिलं आहे ॲफिडेविट. आता नवीन जो शासन निर्णय आहे, लक्षात ठेवा, त्यानुसार हे ॲफिडेविट कॅन्सल झालेलं आहे. भरपूर जणांना माहीत नाही की ॲफिडेविट अपलोड करायची गरज नाही. ॲफिडेविटच्या ऐवजी तुम्ही प्रतिज्ञापत्रसुद्धा देऊ शकता. त्या प्रतिज्ञापत्राचा तुम्हाला फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते फक्त तुम्ही त्याच्यामध्ये माहिती लिहून सही करून फक्त ॲफिडेविट अपलोड केलं तरीसुद्धा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. फक्त लक्षात ठेवा, नवीन नावाचं हे पुरावा 4 पैकी 1 तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यामध्ये नवीन नाव मेन्शन पाहिजे, नवीन नावाचं ॲफिडेविट पाहिजे, म्हणजे प्रतिज्ञापत्र द्यायचं. त्याचा फॉर्मॅट तो तुम्हाला देतो. डायरेक्ट त्याला काही नोटरी करायची गरज नाही. प्रतिज्ञापत्र डायरेक्ट करू शकता. लई जणांना माहीत नाही आहे, लक्षात ठेवा. तर प्रतिज्ञापत्र मी देतो बनवलेलं, ते डाउनलोड करा, त्याच्यावर सही वगैरे करा, सगळी माहिती बरोबर टाका. या 4 पैकी फक्त एक नवीन नावाचा अपलोड करा. लक्षात ठेवा, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्यास दाखला आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट आहे, यापैकी एक अपलोड करा. आणि शेवटला ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जो आपण मगाशी जो डाउनलोड केला होता, ज्याच्यामध्ये माहिती भरली होती, तो शेवटला अपलोड करायचा. अशा पद्धतीने सिम्पल प्रोसेसमध्ये हे डॉक्युमेंट तुम्हाला टाकायचे आहेत. यूट्यूबवरती तुम्हाला कुणीही व्यवस्थित सांगणार नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. आता अपलोड डॉक्युमेंट केलं, व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट अपलोड झाले तुमचे, तर अशा पद्धतीने पेमेंट करायची प्रोसेस येईल. ओपन कॅटेगरीमध्ये भरला तर 560 रुपयाचं पेमेंट आहे. आणि जर अदर कॅटेगरीमध्ये भरला तर तुमचं कमी होईल, 200 अजून कमी होईल. लक्षात ठेवा. तर इथे पेमेंटवरती क्लिक करायचं, डेबिट क्रेडिट कार्डवरती क्लिक करायचं, प्रोसीड टू पेमेंट इथं यायचं, हे चेक करायचं, हे पेमेंट प्रोसीड टू पेमेंट म्हणायचं. आता तुम्ही याच्यामध्ये गुगल पे, फोनपेने पेमेंट करू शकता. इथे डायरेक्ट UPI QR ऑप्शन सिलेक्ट करा किंवा UPI 3 नंबरला UPI ऑप्शन आहे. त्यानंतर शो QR वरती क्लिक करा आणि तुमच्या गुगल पे, फोनपे स्कॅनरने डायरेक्टली तुम्ही याचं पेमेंट करू शकता. पेमेंट केलं की तुमचं काम इथे झालेलं आहे. इथे पहा, आपण पेमेंट करून घेऊयात. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. आता त्यानंतर ही पावती भेटेल, ही पावती सेव्ह करून ठेवा. ही पावती महत्त्वपूर्ण आहे. याच्यावरती ॲप्लिकेशन नंबर आहे, तो आपल्याला लागणार आहे. जोपर्यंत आपलं गॅजेट बनत नाही तोपर्यंत हा ॲप्लिकेशन ID लागतो. ही पावती सेव्ह करा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मोबाईलमध्ये पण फोटो काढून घ्या. तर हे आपण प्रिंट काढून घेऊयात किंवा सेव्ह करून घेऊयात. आता ही स्टेप आपली झाली गॅजेट बनवायची. आता हे गॅजेट झालं आहे का नाही ते कसं पाहायचं, तर इथला जो ID आहे, ॲप्लिकेशन ID आपण म्हणतो, तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आता आपण हे चेक करतोय, तर तुम्ही आत्ताच चेक करायला गेला तर पहा, गुगलवरती या, गॅजेट स्टेटस चेक, याचीसुद्धा डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इथे सर्व्हिस सिलेक्ट करा, चेंज नेम, मी आता चेंज नेम केलेला आहे त्यामुळे, आणि हा जो ॲप्लिकेशन ID तिथे टाकला आणि डायरेक्ट सबमिट करा. तर इथे सर्च करा. सर्च केलं की इथे दाखवणार नाही, लगेच दाखवत नाही, काही 2 दिवसांनी चेक करा. आता मी 2 दिवसांनी चेक करतो बघा साईटवरती, तर त्याचं स्टेटस दाखवायला सुरुवात होईल. लगेच तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याचा स्टेटस दाखवत नाही, तर काळजी करू नका, घाबरून जाऊ नका. तर इथे पहा, 2 दिवसांनी चेक करा काय दाखवते पहा. सर्च करूयात. तर पहा, ॲप्लिकेशन इज इन प्रोसेस, युअर ॲप्लिकेशन इज इन प्रोसेस. तुमचं सगळं दाखवेल इथे, ॲड्रेस वगैरे, नाव वगैरे, जुनं नाव, नवीन नाव, आणि इथे ऑप्शन हा व्ह्यू झालेला नाही. तर ॲप्लिकेशन इज प्रोसेस. फॉर्म भरल्यानंतर 2 दिवसांनी किंवा 1 दिवसांनी हे तुम्हाला दाखवेल. आता एक 10 ते 15 दिवसांनी पुन्हा चेक करायचं इथे येऊन, आपलं आता हे झालेलं आहे का, ॲक्सेप्ट झाले का रिजेक्ट. तर इथे टाकलं आपला ॲप्लिकेशन ID आणि सर्च केलं, तर इथे पाहू शकता. माझ्या पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला, नक्कीच तुमचं ॲप्लिकेशन इथे अप्रूव्ह होईल. तर इथे पहा, युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ह बाय DGPS, म्हणजे तुमचं बरोबर माहिती भरलेली आहे, सगळं बरोबर दिलेलं आहे, तुम्ही अप्रूव्ह झालेलं आहे. इथे व्ह्यू गॅजेट बटनावरती फक्त क्लिक करा. व्ह्यू गॅजेटवरती क्लिक केलं की हे तुमचं गॅजेट डाउनलोड होईल. आता गॅजेट भरपूर मोठं असतं, तर आपल्याला यातलं काय करायचं आहे, याच्यामध्ये जे पहिलं पान आहे ते आपल्याला प्रिंट करायचं आहे. पहिलं आणि
ज्यामध्ये तुमचं नाव आहे ते एक पेज. अशा पद्धतीने 2च पेज आपल्याला प्रिंट करायचे असतात. दुसरं एक पेज जे तुम्हाला जिथं नाव आहे ते पण शोधायचं आहे. असं पहिलं पेज आणि ज्यामध्ये नाव आहे तुमचं. पहा, पहिल्या पेजवरती बारकोड आहे. आता पहिला बारकोड नव्हता, आता बारकोड इथे आलेला आहे. नवीन बदल याच्यामध्ये झालेला आहे. आता पहिलं पेज आणि जिथं नाव आहे तुमचं ते पेज. अशा पद्धतीने हे 2 पेज तुम्हाला सेव्ह करायचे आहेत. कंट्रोल F दाबून सुद्धा ते नाव तुम्ही त्याच्यामध्ये शोधू शकता. तर अशा पद्धतीने 2 पेजेस सेव्ह करून ठेवा. अशा पद्धतीने गॅजेट काढायचं आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.